नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आणि यामध्ये लाडक्या बहिणींचा एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे 4,500 रुपये आमचे का आले नाहीत. आम्हाला 1,500 रुपयेच का आले? कारण आमचे नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे प्रलंबित होते, मग आम्हाला फक्त 1,500 रुपयेच का आले, असा प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी कालपासून विचारत आहेत. आणि यामुळे अनेक लाडक्या बहिणी संभ्रमात देखील आहेत की आता आमचे 2 महिन्यांचे पैसे, अर्थातच नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोनही महिन्यांचे पैसे आम्हाला मिळणारच नाहीत का? आमचे 2 महिन्यांचे पैसे बुडले का? खरं तर काय असतं माहिती का, लाडकी बहीण योजना सुद्धा किंवा कोणतीही योजना सुद्धा आपलं एक मानवी बिहेवियर आपण ज्याला म्हणतो, कसं असतं की जेवढं मिळालंय त्यात आपलं समाधान नसतं, परंतु आपल्याला जास्त पाहिजे असतं. आता 1,500 रुपये बंद झाले होते, ते चालू झाले, त्याचं काय नाही, 1,500 जमा होऊ द्या, पण आमचे जे आहेत ते 3,000 रुपये कुठे गेले, असा प्रश्न कालपासून लाडक्या बहिणींनी चालू केला. ठीक आहे, त्याबाबतची देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुमचे 3,000 रुपये कुठेही गेले नाहीत, टेन्शन घेऊ नका, लगेच तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. पण हे 1,500 रुपये का आले आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे 4,500 रुपये का आले नाहीत, ह्या देखील प्रश्नावर आपण बोलणार आहे. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे. काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून या योजनेचा हप्ता राज्यातील विविध भागामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज देखील हे वितरणाची प्रक्रिया सुरू असून ज्या लाडक्या बहिणींना अद्यापही योजनेचे पैसे आले नसतील तर त्यांनी देखील घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण संपलेले नाही, अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. समजून घ्या, मागील 2 हप्त्यांमध्ये काय झालं होतं की एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते. त्यामुळे यावेळी देखील लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की आता वितरण झाले का, वितरण संपले का, आमचे पैसे आम्हाला येणार नाहीत का, आम्हाला देखील आता अपात्र केलंय का, असे विविध प्रश्न त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या मनात आहेत. तर लक्षात घ्या, ज्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळाले आहेत त्या लाडक्या बहिणींनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा होणारच आहेत. आणि त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी एडिट केली आहे किंवा दुरुस्त केली आहे, त्यांच्या देखील खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अर्थातच 1,500 रुपये जमा होत आहेत. 4,500 रुपये नाही, परंतु 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होत आहेत. आता यातील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिलांची त्या ठिकाणी ई-केवायसी एडिट झाली नाही किंवा त्यांनी ई-केवायसी कधी केलीच नाही, त्यांचे मात्र योजनेचे पैसे पडत नाही आहेत. त्यांना योजनेचे पैसे जे थांबले होते ते त्याच पद्धतीने थांबून आहेत. आणि नवीन ई-केवायसी बाबत मी कालही व्हिडिओ टाकली होती की या अधिवेशनामध्ये मागणी होणे अत्यंत गरजेचं असणार आहे. नवीन ई-केवायसी सुरू झालीच पाहिजे, तरच त्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करतील आणि त्यांचे देखील योजनेचे पैसे परत सुरू होतील. अर्थातच त्याविषयी आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहू, टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो, शेवटपर्यंत आपण या लढ्यात सोबत आहोत आणि आपण एकत्र लढायचं आहे. फक्त तुम्ही अशाच पद्धतीने आपल्या कमेंट करत जा, व्हिडिओ शेअर करत जा, लाईक करत जा, जेणेकरून व्हिडिओ करण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला देखील एक बळ येतं. तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे की 4,500 रुपयांचा विषय काय झाला आणि लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपयेच का आले. सर्वात पहिला विषय, हे जे वितरण पार पडले आहे हे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आता वितरित झालेला नाही. फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचे जे चालू जे वितरण आहे ते वितरण तुमच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. तुमची ई-केवायसी एडिट झाल्याची माहिती त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडे पोहोचली. म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन पद्धतीने तुमची ई-केवायसी एडिट केली तेव्हा सरकारला ती माहिती पोहोचली आणि तुम्ही पात्र ठरल्यामुळे तुमचे त्या ठिकाणी योजनेचा तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता सरकारने त्या ठिकाणी जमा केलेला आहे. आता राहिला विषय नोव्हेंबर आणि डिसेंबरचा, तर लक्षात घ्या, आधी मी सांगतो तुम्हाला की ई-केवायसी ज्यांनी ज्यांनी एडिट केली आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आलेले आहेत. आता यातील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी एडिट केली आहे त्यांनी अजून 1-2 दिवस थांबायचं आहे. वितरण संपल्यानंतर ई-केवायसी एडिट करून देखील तुमचे जर योजनेचे पैसे आले नाहीत तर लक्षात घ्या की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या ना कोणत्या अटी, कोणत्या ना कोणत्या निकषामध्ये त्या ठिकाणी बसत नाही आणि म्हणूनच तुमचे योजनेचे पैसे जे बंद झाले होते ते तसेच बंद राहतील. तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये येणार नाहीत. ही देखील बाब आता आपण या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे. तुम्हाला मी खोट्या आशेवर ठेवणार नाही. अजून वितरण सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला 1-2 दिवस थांबून जायचं आहे आणि 1-2 दिवसांमध्ये जर तुमचे पैसे नाही आले तर लक्षात घ्या, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या ना कोणत्या अटी किंवा निकषामध्ये अपात्र केलं असून तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता व्हिडिओचा आपण जो टायटल आहे तो मेन मुद्द्यावर येऊया, तो म्हणजे प्रलंबित लाभाचं काय. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, प्रलंबित लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे आणि तो लाभ
तुम्हाला एप्रिल महिन्याच्या हप्त्या वितरणाच्या वेळी दिला जाणार असल्याची माहिती आहे. एप्रिल महिना म्हणजेच की का तर सध्या राज्यामध्ये ई केवायसी एडिट सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 31 मार्च. मग 31 मार्च नंतर किती महिला त्या ठिकाणी ई केवायसी एडिट करून पात्र ठरतील त्या लाडक्या बहिणींची सेपरेट यादी केली जाईल आणि त्यांना त्यांचे 2 महिन्यांचे जे हप्ते थांबले होते अर्थात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे दिले जातील अशी देखील सांगितलं गेलं आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरला आहात म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सध्या काय झालंय की सरकारचं मत काय आहे की एकदा 31 मार्च तारीख होऊ द्या, नक्की किती लाडक्या बहिणी त्या ई केवायसी एडिट केल्यानंतर पात्र ठरतील ते आम्हाला समजू द्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना त्या ठिकाणी आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांचे जे 2-2 महिन्याचे अनुदान जे थांबले आहे किंवा जे प्रलंबित पडलं होतं ते लाभ देखील आम्ही त्यांना जमा करू. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्येच पुढील संपूर्ण वर्षासाठीचा लाडकी बहीण योजनेसाठीचा निधी देखील सरकार त्या ठिकाणी जमा करतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देखील उपलब्ध असतील आणि त्याप्रमाणे या निधी उपलब्ध झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो प्रलंबित लाभ होता तो देखील जमा केला जाईल. आता याचे वितरण होणार नाही. मी याआधी देखील आजच्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो बघा की सरकारचं याबाबतची चौकशी चालू आहे किंवा डिस्कशन सुरू आहे की नक्की करायचं कसं, आताच वितरण करायचे का. तर यातून काय ठरलं की आता आपण जानेवारी महिन्याचा त्यांना लाभ लगेच जमा करू आणि मागील 2 महिन्याचे जे प्रलंबित लाभ होता तो देखील त्यांच्या बँक खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये अर्थातच तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधील तुमचे 2 महिन्याचे प्रलंबित लाभ देखील दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची कोणती आवश्यकता नाही. हे जे वितरण आहे हे फक्त आणि फक्त तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत. आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असल्यास तुमचे नाव आणि तुमचे गाव कमेंटमध्ये नक्की सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.